हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने। मुलांनो, सध्या आपण पार्टनरशिप फॉर्मचे काही थेरॉटिकल आणि न्यूमेरिकल दोन्ही क्वेश्चन्स डिस्कस करत आहोत। तर याच्यामध्ये आपण ऑलरेडी काही एमसीक्यू क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत। तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर ते व्हिडिओ बघून घ्या आणि त्याच्या पुढचे देखील एमसीक्यू आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हे व्हिडिओ लक्षपूर्वक नक्की बघा, कारण याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आणि टफ एमसीक्यू क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला सॉल्व करायला खूप अवघड जातात। त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ मिस करू नका। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्याकडे देखील असे काही प्रश्न असतील ज्याचे उत्तर तुम्हाला सोडवायला जमत नाही किंवा त्याचं गायडन्स तुम्हाला पाहिजे तर असे देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न कळवू शकता। हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे कारण पार्टनरशिप फॉर्मवर कशा प्रकारचे न्यूमेरिकल क्वेश्चन विचारले जातात हे आपण डिस्कस करत आहोत। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा। चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। आता आजच्या व्हिडिओमध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, एक्स वाय अँड झेड आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स इन द रेशो 3:2:1। दे ॲग्री टू ॲडमिट एम इनटू द फर्म। X, Y and Z agreed to give 1/3, 1/6 and 1/9 share of their profit. The share of profit of M will be. आता या ठिकाणी बघा काय इन्फॉर्मेशन दिली। एक्स वाय झेड तिघ पार्टनर सांगितले, ठीक आहे। त्यांचा रेशो किती दिलाय 3:2:1। रेशो 3:2:1 दिलाय ओल्ड पार्टनरचा, ठीक आहे। आणि त्याच्यापैकी त्यांनी काय ॲग्री केलं, एक्स त्याच्या शेअरपैकी 1/3 शेअर एमला देणार, वाय किती देणार आहे त्याच्या शेअरपैकी 1/6 शेअर देणार एमला आणि झेड किती देणार त्याच्या टोटल शेअरपैकी 1/9 शेअर एमला देणार, ठीक आहे। आणि या तिन्हीची टोटल म्हणजे कोणाचा शेअर आहे, हा जो एक्सनी दिलेला शेअर आहे किंवा वायनी दिलेला शेअर आहे आणि झेडनी दिलेला शेअर आहे, या तिन्हीची टोटल म्हणजे एमचा न्यू शेअर असणार आहे, ठीक आहे। मग आता इथं आपल्याला काय विचारलंय, एमचा न्यू शेअर विचारलंय, एमचा शेअर विचारलाय। मग आता हा प्रश्न जरा मोठा आहे, लक्षपूर्वक बघा। आता शेअर ऑफ ऑल पार्टनर, ठीक आहे। एक्स वाय झेड 3 पार्टनर सांगितलेत आधीचे, ठीक आहे। एक्सचा शेअर किती आहे बघा 3/6, वायचा 2/6, ठीक आहे। आणि झेडचा किती आहे 1/6। हे झाले कोणाचे शेअर, एक्स वाय झेडचा ओल्ड शेअर। आता एक्स गिव किती करणार आहे, एक्स देणार आहे त्याच्या शेअरपैकी 1/3, ठीक आहे। एक्स किती देणार आहे 1/3 देणार आहे, वाय किती देणार आहे 1/6 आणि सी किती देणार आहे 1/9, ठीक आहे। आता जर समजा एक्स 1/3 देणार आहे किती पैकी 3/6 पैकी, मग त्यांनी किती शेअर दिला तो काढा आधी, ठीक आहे। मग आता एक्स 3/6 देणार, 3/6 पैकी 1/3 कॅल्क्युलेट करा, ठीक आहे। तो येतो 3/18। मग 3/18 तो कोणाला देणार आहे एमला, शेअर गिवन टू एम बाय एक्स। 3/18 कोण देणार आहे एमला, एक्स देणार आहे। त्यानंतर आहे वाय किती देणार आहे, वायचा शेअर किती आहे, वायचा शेअर 1/6 आहे, 1/6 पैकी तो 2/6 कोणाला देणार, तो एमला देणार। मग वायचा किती शेअर आहे, वायचा शेअर आहे 2/6, ठीक आहे। त्यापैकी तो 1/6 कोणाला देणार आहे, 1/6 तो एमला देणार आहे। मग 2/6च्या 1/6 काढा, ठीक आहे। 2/6 × 1/6, ठीक आहे। पुढे मागे झालं तरी काही हरकत नाही, गुणाकार आपल्याला सारखाच करायचा आहे। हे पुढे घेतलं काय आणि हे पुढे घेतलं काय, काही हरकत नाही, ठीक आहे। मग बे 6/6 36। मग वाय किती देणार आहे एमला 2/36 वाय देणार आहे। झेड किती देणार आहे, झेड 1/9 शेअर देणार आहे, ठीक आहे। 1/9 कशाच्या, त्याचा शेअर 1/6 आहे ओल्ड शेअर, त्याच्यातला 1/9 तो कोणाला देणार आहे एमला देणार आहे। मग 1/6 गुणिले 1/9 करा, ठीक आहे। बरोबर किती येतं 1 गुणिले 1 1 6 9 54, 1/54 कोण देणार आहे, शेअर गिवन बाय झेड टू एम, एमला तो किती देणार आहे 1/54। आता एमचा शेअर काय, एमचा शेअर, एम शेअर इज द सम ऑफ द शेअर्स गिवन बाय एक्स वाय झेड। एक्स वाय झेडनी जेवढा शेअर दिला त्या सगळ्याची टोटल म्हणजे एमचा शेअर आहे, ठीक आहे। मग एमला एने किती दिला, एमला एने किती दिला 3/18, बीने किती दिला 2/36 आणि सीने किती दिला 1/54, ओके। मग टोटल करा,
3/18 प्लस 2/36 प्लस 1/54. ठीक आहे, टोटल करा. आता या ठिकाणी असे कॅल्क्युलेशन असलं तर आपल्याला काय होतं, कॅल्क्युलेशन करता येत नाही किंवा गुणाकार करून हे टोटल करता येत नाही. मग याच्या वेळेस आपल्याला LCMची मेथड फॉलो करावी लागते. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये अशी संख्या शोधा की ज्याच्यामध्ये 18 पण येईल, 36 पण येईल, 54 पण येईल. ठीक आहे, फाइंड द लिस्ट कॉमन डिनॉमिनेटर. मग आता 18, 36, 54चा लिस्ट कॉमन डिनॉमिनेटर कोण आहे, 108. ठीक आहे, 108. मग हे जे तिन्ही फ्रॅक्शन आहेत हे 108 मध्ये कन्वर्ट करा, म्हणजे बेस डिनॉमिनेटरमध्ये 108 घ्या. ठीक आहे, मग कन्वर्ट इच फ्रॅक्शन टू हॅव डिनॉमिनेटर ऑफ 108. ठीक आहे, एक्स घ्या. एक्सचा शेअर किती झालं, एक्स 3/18. मग आता काय करा, 18ला आपल्याला काय करायचं, 108 करायचं. मग 18 गुणिले 6 करावं लागेल. ठीक आहे, 18 गुणिले 6 केलं, मग वरच्याला पण गुणिले 6 करा. मग 3 गुणिले 6 भागिले 18 गुणिले 6, मग 18/108. ठीक आहे, मग वायने किती शेअर सोडला, 2/36 सोडला. याचं सुद्धा काय करा, कन्वर्जन ह्या 36चं 108 मध्ये करा. ठीक आहे, मग 36 गुणिले 3 केलं की 108 येईल. मग दोन्हीला गुणिले 3 करा, 2 गुणिले 3 6, 36 गुणिले 3 108. त्यानंतर 1/154 हा झेडनी शेअर दिला एमला, मग त्याला सुद्धा 108 फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करा. मग 1/54 बरोबर आहे 54 गुणिले 2 करा, 108 येतात. ठीक आहे, मग वरच्याला पण गुणिले 2 करा, 2/108. ठीक आहे, मग एमचा शेअर किती आला, एमचा शेअर घ्या. एमचा शेअर बरोबर डिनॉमिनेटरमध्ये 108 घ्या. ठीक आहे, 18 प्लस 6 प्लस 2 किती येतात, 26/108. 108 पैकी 26 कोणाचा शेअर आहे, एमचा. 13/54. मग तो शेअर किती आला, 13/54. स्मॉल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करा. मग या ठिकाणी एमचा शेअर किती आला, 13/54. ठीक आहे, तर थोडंसं लेंदी क्वेश्चन आहे. आपण परत एकदा बघू काय काय केलंय. XYZ 3 पार्टनर सांगितले, त्यांचा रेशो किती आहे, एक्सचा 3/6, वायचा 2/6 आणि झेडचा 1/6. ही सांगितलेली इन्फॉर्मेशन. एम न्यू पार्टनर आलेला आहे आणि त्याला एक्सनी, वायनी आणि झेडनी त्यांच्या शेअरपैकी काही शेअर काढून दिलेला. मग एक्सने किती दिला, एक्सने 1/3 दिला आहे त्याच्या शेअरच्या. मग त्याचा शेअर किती आहे, 3/6. त्याच्या 1/3 आपण काढलं किती आलं, मग 3/6 गुणिले 1/3 करा, 3/18 येतं. हा शेअर कोणी दिला, हा शेअर एमला एक्सने दिला. ठीक आहे, त्यानंतर वायने किती दिला, वायने 1/6 शेअर दिला त्याच्या शेअरच्या, ओल्ड शेअरच्या. मग त्याचा ओल्ड शेअर किती आहे, 2/6. मग 2/6च्या 1/6 काढा, 2/36 येतो. हा शेअर वायने दिला एमला. त्यानंतर झेडने किती दिला, 1/9 दिला. कशाच्या, त्याच्या जुन्या शेअरच्या. जुना शेअर त्याचं किती आहे, 1/6. मग 1/6च्या 1/9 काढा, किती येतं, 1/54. ठीक आहे, मग हा शेअर झेडने दिला एमला. आता या ठिकाणी बघा, बेसमध्ये प्रत्येकाच्या डिनॉमिनेटरमध्ये वेगळी अमाऊंट आहे, त्यामुळे आपल्याला रेशो घेता येणार नाही किंवा याची टोटल सुद्धा करता येणार नाही. मग आपण काय केले, एमचा शेअर काढायचा. एमचा शेअर काढण्याआधी आपण आधी लिहून घेतला की एक्सने किती दिला, वायने किती दिला, झेडने किती दिला. ठीक आहे, मग आता याची टोटल करण्यासाठी आपल्याला बेस कॉमन पाहिजे. मग तो बेस आपण कॉमन करून घेतला. ठीक आहे, मग आपण काय केला, सगळ्याचा बेस 108 केला. ठीक आहे, डिनॉमिनेटरमध्ये आपण कॉमन डिनॉमिनेटर किती केला, 108 केला. ठीक आहे, आणि प्रत्येक फ्रॅक्शन आपण एक सेम डिनॉमिनेटरमध्ये कन्वर्ट केला ज्याचं डिनॉमिनेटर 108 आहे. ठीक आहे, मग आपण त्या फ्रॅक्शनमध्ये हे फ्रॅक्शन कन्वर्ट केले. ठीक आहे, आपल्याला फ्रॅक्शन कन्वर्ट करताना जर समजा 18चा आपल्याला कशामध्ये करायचं, 108 करायचं, तर गुणिले 6 केलं. मग खालच्या संख्येला जर गुणिले केलं तर त्याच संख्येने वरच्या संख्येला पण गुणाकार करायचा. ठीक आहे, मग एक्सने किती शेअर सोडला, 18/108. वायने किती शेअर दिला, 6/108. आणि झेडने किती दिला, 2/108. ठीक आहे, म्हणजे एमचा शेअर कसा कॅल्क्युलेट केला आपण, एमला 108 पैकी 18 एक्सने दिले, 6 वायने दिले आणि 2 झेडने दिले. ठीक आहे, म्हणजे टोटल त्याला 26 रुपये दिले. किती पैकी, 108 पैकी. ठीक आहे, मग त्याचं स्मॉल फ्रॅक्शन किती आलं, 13/54. ओके, आता ह्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं होतं, तिघांचा ओल्ड शेअर दिलेला आहे आणि त्यांनी किती शेअर सॅक्रिफाईस केला तो दिलेला आहे. त्याच्यावरून आपण न्यू पार्टनरचा शेअर कॅल्क्युलेट केला, तो किती आला, 13/54. देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. ए अँड बी
आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स इन द रेशो 2:3. देअर बॅलन्स शीट शोज मशिनरी ॲट ₹4 lakh, स्टॉक 1,60,000, डेटर्स 3,20,000. C is admitted and new profit sharing ratio is agreed at 6:9:5. Machinery is revalued ₹3,40,000 and a provision is made for a doubtful debts 2.5. A share in loss on revaluation amount to ₹20,000. Revalued value of stock will be. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे, ए बी दोघं पार्टनर सांगितले. ठीक आहे, 2:3. त्यांचा रेशो किती दिला, 2:3. नवीन पार्टनर आला आणि न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो किती दिला, 6:9:5. सी हा नवीन पार्टनर आला आणि नवीन रेशो काय दिला, 6:9:5. आपल्याला इथे रिव्हॅल्युएशनच्या काही कंडिशन दिल्या आणि त्याच्यानंतर आपल्याला स्टॉकची रिव्हॅल्यूड व्हॅल्यू काढायला सांगितली. ठीक आहे, आता हा प्रश्न पण थोडासा आपल्याला फिरवून विचारलेला आहे. आता इथं बघा काय काय विचारलं आपल्याला. ए बी ओल्ड पार्टनर सांगितले, रेशो 2:3 दिला. ठीक आहे, मग आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट बनवलेलं आहे. देअर बॅलन्स शीट शोज मशिनरी ₹4 lakh. मशिनरी किती आहे त्यांची, बॅलन्स शीटमध्ये मशिनरी 4 लाख आहे. ठीक आहे, स्टॉक किती आहे, 1,60,000 आणि डेटर किती आहे, 3,20,000. म्हणजे बॅलन्स शीटमध्ये, ओल्ड बॅलन्स शीटमध्ये किती बुक व्हॅल्यू आहे, ही बुक व्हॅल्यू सांगितली. सी ॲडमिटेड अँड न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो अग्रेड ॲट 6:9:5. ठीक आहे, 6:9:5 हा त्यांचा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. मशिनरी इज रिव्हॅल्यूड. मशिनरी रिव्हॅल्यूड किती गेली, 3,40,000. मशिनरीची व्हॅल्यू बघा किती होती, 4 लाख होती, आता किती झाली, 3,40,000. 60,000 व्हॅल्यू कमी झाली. मशिनरी ॲसेटची व्हॅल्यू कमी झाली म्हणजे तो लॉस आहे. अँड लॉस विल बी डेबिटेड टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. मग रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला आपण 60,000ची पोस्टिंग घेतली. ओके, त्यानंतर प्रोव्हिजन इज मेड फॉर डाऊटफुल डेब्ट्स 2.5. RDDचं आपण प्रोव्हिजन केलं 2.5%. ठीक आहे, RDD म्हणजे आपला लॉस आहे, भविष्यात होईल असा लॉस आपण कन्सिडर केला. ठीक आहे, पण आपण तो लॉस म्हणूनच चार्ज करणार. अँड लॉस विल बी डेबिटेड. ठीक आहे, डेटरची व्हॅल्यू बघा किती आहे, डेटर्स 3,20,000. 3,20,000वर 2.5% काढा बरं. ठीक आहे, किती येतात, 3,20,000. हे किती आलं, 10% आलं. 10% किती आलं, 32,000. मग याचे 4 भाग करा, म्हणजे भागिले 4 करा, 8,000 येतात. ठीक आहे, म्हणजे 2.5% व्हॅल्यू किती आली, 8,000. ठीक आहे, आपली ॲसेट डेटर 3,20,000 होते, आता 8,000ने त्याची व्हॅल्यू कमी झाली, म्हणजे 8,000 रुपये आपला लॉस आहे. मग RDD आपण चार्ज केली 8,000 रुपये. मग RDD हा लॉस आहे आणि लॉस रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला दाखवणार. ठीक आहे, मग इथे 8,000 रुपये दाखवले आपण. पुढे काय सांगितले, ए शेअर इन लॉस ऑन रिव्हॅल्युएशन अमाऊंटेड टू ₹20,000. एचा शेअर सांगितला लॉसमध्ये. लॉसमध्ये सांगितलं म्हणजे इथं क्रेडिटला पोस्टिंग करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे रिव्हॅल्युएशनचा आपण लॉस सांगितला आणि एचा शेअर सांगितला 20,000. ठीक आहे, रेशो किती आहे, रेशो 2:3 आहे. ठीक आहे, 2:3 रेशो आहे. मग आता जर समजा 2:3 रेशो आहे आणि एचा लॉस सांगितला, त्याच्यावरून तुम्ही बीचा कॅल्क्युलेट करू शकता. मग एचा जर लॉस 2 साठी किती आहे, 20,000. मग 3 साठी किती असणार, 30,000. मग 30,000 व्हॅल्यू येते. मग टोटल दोन्हीची टोटल मारा, टोटल लॉस तुम्हाला काढता येतो. मग दोन्हीची टोटल करा, टोटल लॉस किती आला, 50,000. मग आता 50,000 लॉस आला. आता इथे आपल्याला काय सांगितलंय, आपण 50,000 टोटल लॉस काढला. रिव्हॅल्यूड व्हॅल्यू ऑफ स्टॉक विल बी. मग आता स्टॉकची रिव्हॅल्यूड व्हॅल्यू काढायची. ठीक आहे, स्टॉकची रिव्हॅल्यूड व्हॅल्यू काढायची. मग आता हे काय करा, आता बघा आपण सगळे अमाऊंट घेतलेल्या आहेत, म्हणजे ही अमाऊंट घेतली, ही अमाऊंट घेतली, ही अमाऊंट घेतली, म्हणजे बॅलन्सिंग फिगर स्टॉकची येणार आहे. ठीक आहे, म्हणजे आता इथे थोडक्यात आपण काय करतो, स्टॉकची जर व्हॅल्यू काढली असती तर ही बॅलन्सिंग फिगर घेतली असती. पण आता इथं तुम्हाला ही इन्फॉर्मेशन दिली आहे, म्हणजे इथं बॅलन्सिंग फिगर घ्यावी लागेल आपल्याला. ठीक आहे, मग इथे किती आहे, 60 + 8 किती झाले, 68,000. ठीक आहे, इथं 68,000 क्रेडिटची टोटल घ्या, त्यातून हे 50,000 मायनस करा. बॅलन्सिंग फिगर किती येते बघा, बॅलन्सिंग फिगर येते 18,000. ठीक आहे, म्हणजेच स्टॉकची व्हॅल्यू आपली किती इन्क्रीज झाली, 18,000. ठीक आहे, स्टॉकची व्हॅल्यू वाढली म्हणजे आपला गेन आहे, फायदा आहे. ठीक आहे, आणि मग तो कुठे येणार, क्रेडिटला येणार. मग इथे कुठे घेतलं आपण, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला 18,000. ठीक आहे, आता इथे काय विचारले, रिव्हॅल्यूड व्हॅल्यू ऑफ स्टॉक विल बी, म्हणजे स्टॉकची व्हॅल्यू किती आहे ते विचारलं. मग आता स्टॉकची जुनी व्हॅल्यू बघा 1,60,000 आहे का नाही. ठीक आहे, स्टॉकची जुनी व्हॅल्यू किती दिली आपल्याला, बुक व्हॅल्यू दिलेली आहे 1,60,000. आणि इथे आपण रिव्हॅल्यूची व्हॅल्यू काढली, म्हणजे इन्क्रीज किती झाले हे काढले. मग हे जे
प्लस करा ॲड इन्क्रीज किंवा इन्क्रीज इन अमाऊंट. किती आले? 18,000 वाढले. मग 18,000 प्लस करा 1,60,000 प्लस 18,000 करा, किती येते? 1,78,000. ओके. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी ऑप्शन थोडेसे चुकलेले आहेत. जे आन्सर असायला पाहिजे त्याचं आपल्याला ऑप्शनच इथे दिलेलं नाही आहे. ठीक आहे, इथं ऑप्शन दिलेत 98,000, 60,000, 1,00,000 आणि 62,000. ठीक आहे, तर याचं करेक्ट आन्सर 1,78,000 आहे. ठीक आहे, कारण मी हे व्हेरीफाय पण करून बघितलेलं आहे. तर 1,78,000 आन्सर यायला पाहिजे. आता इथे त्यांनी दिलेलं नाही आहे. एखाद्या वेळेस काय करू शकतात, तुम्हाला अशी ऑप्शन देऊन नन ऑफ दिस देऊ शकतात. मग तुम्ही नन ऑफ दिस चूज करू शकतात, किंवा मी आता इथे वाढवून दिलेलं ऑप्शन 1,78,000. तुम्ही सुद्धा हे आन्सर वाटल्यास व्हेरीफाय करू शकता. याचं करेक्ट आन्सर आहे 1,78,000. ठीक आहे, मग आता इथे तुम्हाला करेक्ट ऑप्शन देतील किंवा मग नन ऑफ दिस ऑप्शनसुद्धा देऊ शकता. ठीक आहे, इथे काय विचारलं आपल्याला? रिव्हॅल्युएशन अकाउंट विचारून आपल्याला स्टॉकची व्हॅल्यू काढायला सांगते. आता तुम्हाला प्रत्येक वेळेस रिव्हॅल्युएशन अकाउंट विचारलं तर तिथं प्रॉफिट अँड लॉसच विचारतील असं नाही. दुसऱ्या ह्याची अमाऊंटसुद्धा, एखाद्या आयटमची इन्क्रीज किती झाली, डिक्रीज किती झाली, ठीक आहे, किती ॲप्रिसिएशन झालं, किती डेप्रिसिएशन झालं, ह्या व्हॅल्यूसुद्धा फाइंड आउट करायला लावू शकता. ठीक आहे, तर याचा आन्सर काय? 1,78,000. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे रिटायरमेंट अँड डेथ ऑफ पार्टनर. आता इथे थेरॉटिकल प्रश्न आहे. A, B, C 3 पार्टनर आहेत. ठीक आहे, त्याच्यापैकी Cची डेथ झाली किंवा C रिटायर झाला. मग याला काय म्हणतात? ऑप्शन काय दिले? इज डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप ॲग्रीमेंट, B दिलं आहे इज डिझोल्युशन ऑफ फर्म, C दिलं आहे मे ऑर मे नॉट बी डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप ॲग्रीमेंट, आणि D दिलं आहे नन ऑफ दिस. ओके, आता या ठिकाणी A, B, C तिघापैकी Cची डेथ झाली किंवा रिटायरमेंट झाली. तर काहीही असेल, ॲडमिशन असेल, डेथ असेल, रिटायरमेंट असेल, सगळ्यामध्ये ज्या वेळेस नवीन पार्टनर येतो किंवा एखादा पार्टनर जातो, तर जे आहे ते पार्टनर आहेत यांच्यातली पार्टनरशिप आधी तिथेच ब्रेक होते. ठीक आहे, म्हणजे ह्यांची पार्टनरशिप इथे ब्रेक झाली. आता जर समजा A आणि B दोघंजण जर समजा ही पार्टनरशिप पुढे कंटिन्यू करायला तयार असेल, तर इथं ह्यांची फक्त पार्टनरशिप संपणार आहे, पार्टनरशिप फॉर्म कंटिन्यू राहणार. ठीक आहे, मग इथं डिझोल्युशन कशाचं झालं? इथं डिझोल्युशन फक्त ॲग्रीमेंटचं झालं. ठीक आहे, A, B, C तिघांमधला करार संपुष्टात आला. पार्टनरशिप फॉर्म विसर्जित होईलच असं नाही. ठीक आहे, म्हणजेच इथं काय दिलं? इज अ डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप ॲग्रीमेंट. A, B, C तिघांमधला पार्टनरशिपचा करार संपला. मग तो पार्टनरशिपचा करार संपला. जर समजा पुढे A आणि B इच्छुक असतील पुढे पार्टनरशिप कंटिन्यू करायला, तर फर्म कंटिन्यू राहील. पुढे A, B मध्ये न्यू ॲग्रीमेंट केलं जाईल. म्हणजेच इथं रिटायरमेंट डेथमध्ये जरी एखाद्या भागीदाराचा मृत्यू झाला किंवा रिटायरमेंट झाली तरी पुढे पार्टनरशिप कंटिन्यू होऊ शकते जर हे पार्टनर इच्छुक असतील तर. मग इथं आपल्याला काय म्हणता येईल? इज डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप ॲग्रीमेंट. यांच्यामधला करार संपेल, पार्टनरशिप मे बी कंटिन्यू होऊ शकते. ठीक आहे, देन इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द पार्टनरशिप मे कम टू ॲन एंड ड्यू टू द. आता या ठिकाणी काय सांगितलं? पार्टनरशिप मे कम टू ॲन एंड. पार्टनरशिप कधी एंड होईल? ठीक आहे, आता A, B, C तिघं पार्टनर आहेत. ठीक आहे, तिघं पार्टनर आहेत. जर समजा A, B, C याच्यापैकी Cची डेथ झाली, C रिटायर झाला किंवा तो इन्सॉल्वंट घोषित झाला, तिन्ही केसमध्ये A, B, C तिघांच्या मधला करार संपेल. ठीक आहे, पार्टनरशिपचं ॲग्रीमेंट तिथं संपेल. आता या ठिकाणी काय सांगितले? पार्टनरशिप मे कम टू ॲन एंड ड्यू टू द. जर समजा Cची डेथ झाली, इन्सॉल्वंट झाला किंवा तो रिटायर झाला, तर तिन्ही केसमध्ये त्यांचं ॲग्रीमेंट संपेल. ठीक आहे, मग याला काय म्हणायचं? पार्टनरशिप तिथं संपली त्यांची. आता पार्टनरशिप संपली, पार्टनरशिप फर्म संपली असं म्हटलं नाही मी, यांची पार्टनरशिप क्लोज झाली. ठीक आहे, आता जर समजा A आणि B ला असं वाटलं की आपण दोघं मिळून पुढे ही पार्टनरशिप कंटिन्यू करू, मग ते काय करतील? C ला त्याचा शेअर देऊन टाकतील आणि पुढे दोघं जण पार्टनरशिप कंटिन्यू करू शकतात किंवा दोघं पुढे ही पार्टनरशिप फर्म कंटिन्यू करू शकतात. फर्म तर कंटिन्यू तीच आहे. पार्टनरशिप A, B, C तिघांमधली ब्रेक झाली, नंतर पार्टनरशिप A आणि B मध्ये झाली.
ठीक आहे. मग ह्याला काय म्हणतात, पार्टनरशिप कधी संपेल. ठीक आहे. पार्टनरशिप म्हणजे ABC तिघांचं रिलेशन, तिघांमध्ये झालेला करार म्हणजेच पार्टनरशिप. ठीक आहे. मग ही पार्टनरशिप कधी ब्रेक होऊ शकते, एखाद्या भागीदाराचा मृत्यू झाला असेल, तो इन्सॉल्वंट घोषित झाला असेल किंवा तो रिटायर झाला असेल, तरी पार्टनरशिप ब्रेकअप होते म्हणजेच पार्टनरशिपचा करार संपतो. ठीक आहे. ऑप्शन दिले, डेथ ऑफ पार्टनर, इन्सॉल्वन्सी, पार्टनरशिप डेथमध्ये ब्रेक होते, इन्सॉल्वन्सीमध्ये ब्रेक होते, रिटायरमेंटमध्ये ब्रेक होते. ठीक आहे. आणि इथे ऑप्शन तिसरं काय दिले, बोथ अबो. ठीक आहे, बोथ अबो, दोन्हीमध्ये पार्टनरशिप ब्रेक होते. देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट, इफ ऑल पार्टनर्स बट वन आर इन्सॉल्वंट इट इज. आत्ता हेच एक्झाम्पल आहे बघा. इफ ऑल पार्टनर, ठीक आहे, जर समजा तिघं पार्टनर आहेत बट वन आर इन्सॉल्वंट, एक काय झाला, वन इज पाहिजे इथे. ठीक आहे, आर आलंय इथे, इज पाहिजे. वन इज इन्सॉल्वंट, एक काय झाला, इन्सॉल्वंट घोषित झालं. मग यालाच काय म्हणायचं. मग आता इथे काय झालेलं आहे, इफ ऑल पार्टनर्स बट वन आर इन्सॉल्वंट इट इज. आता तिघं पार्टनर आहेत, एक इन्सॉल्वंट घोषित झाला. आता ABC तिघं पार्टनर आहेत, तिघांमध्ये झालेला करार म्हणजे पार्टनरशिप ॲग्रीमेंट. ठीक आहे. मग आता यांच्यामध्ये ही जी पार्टनरशिप आहे ही ब्रेक झाली, पार्टनरशिप ब्रेक झाली. मग इथे पार्टनरशिप जर ब्रेक झाली, मग ही पार्टनरशिप ब्रेक झाली म्हणजे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप झालं. ठीक आहे, डिझोल्युशन ऑफ ॲग्रीमेंट झालं. त्याच्यानंतर जर समजा AB पुढे कंटिन्यू करायला तयार असतील तर फक्त त्यांच्यातलं ॲग्रीमेंट ब्रेक झालं, फर्म पुढे कंटिन्यू राहील. आणि जर समजा ABला सुद्धा पुढे कंटिन्यू करायचं नाही तर मग फर्म सुद्धा डिझॉल्व होऊ शकते आणि ॲग्रीमेंट सुद्धा डिझॉल्व होऊ शकतं. ठीक आहे. ऑप्शन काय दिलं, डिझोल्युशन ऑफ ॲन ॲग्रीमेंट. ॲग्रीमेंटचं तर डिझोल्युशन कंपल्सरी होणार, कारण तिघं जर पार्टनर, तिघांपैकी एकही जण गेला तरीही त्यांच्यातला करार संपुष्टात येतो. ठीक आहे. डिझोल्युशन ऑफ फर्म, जर समजा ABला पुढे कंटिन्यू करायची असेल तर ती पार्टनरशिप फर्म कंटिन्यू राहू शकते, त्यांच्यामध्ये नवीन ॲग्रीमेंट केलं जाईल आणि ही फर्म कंटिन्यू होईल. पण जर समजा ABला सुद्धा कंटिन्यू करायचे तर इथंच ही फर्म सुद्धा डिझॉल्व होऊ शकते. ठीक आहे. मग डिझोल्युशन सुद्धा होऊ शकतं फर्मचं. मे ऑर मे नॉट कॉज ऑफ डिझोल्युशन. मग इथे काय, ॲग्रीमेंटचं डिझोल्युशन कंपल्सरी होणार आणि फर्मचं सुद्धा डिझोल्युशन पण हे ऐच्छिक आहे. ठीक आहे, कंपल्सरी डिझोल्युशन होईलच फर्मचं असं नाही. ABला जर पुढे कंटिन्यू करायचं आहे तर ते पुढे कंटिन्यू करू शकतात. मग तिसरं ऑप्शन काय दिलं, मे ऑर मे नॉट कॉज ऑफ डिझोल्युशन, फर्मचं डिझोल्युशन होईलच असं नाही. जरी C गेलेला आहे किंवा तो रिटायर झाला, डेथ झाली किंवा तो इन्सॉल्वंट घोषित झाला, ABला पुढे पार्टनरशिप कंटिन्यू करायचे असेल तर ते करू शकतात. त्यांना जर कंटिन्यू करायचे नसेल तर ते डिझोल्युशन होतं. ठीक आहे. मग आता मे ऑर मे नॉट कॉज ऑफ डिझोल्युशन, मग हे डिझोल्युशनचं कॉज होईल किंवा नाही. पण मग इथे ऑप्शन कोणता असेल, सी इज अ करेक्ट आन्सर. इफ ऑल पार्टनर्स, सगळे पार्टनर आहेत बट वन आर इन्सॉल्वंट, एक त्यातला इन्सॉल्वंट झाला, मग पुढे दोघं जण ते कंटिन्यू करू शकतात. मग ही पार्टनरशिप कंटिन्यू पण होऊ शकते किंवा ब्रेक पण होऊ शकते. ठीक आहे. देन सी ऑप्शन काय दिलं, मे ऑर मे नॉट कॉज ऑफ डिझोल्युशन. देन सी इज अ करेक्ट आन्सर. तर हे झाले पार्टनरशिप फॉर्मचे काही इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही न्यूमरिकल क्वेश्चन डिस्कस केले जे खूप लेंदी होते, त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करू. उद्याच्या व्हिडिओमध्ये देखील आपण पार्टनरशिप फॉर्मचे काही इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. त्यामुळे चॅनलशी कनेक्टेड राहा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.